महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वादळी पावसामुळे केळीचे पीक भुईसपाट, शेतकरी आर्थिक संकटात। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम हिंगणा येथील अमोल देवराव नळकांडे या शेतकऱ्याच्या शेतातील 10 एकर सेंद्रिय पद्धतीने पेरलेल्या केळी पिकाचे उत्पन्न काढण्याची संकल्पना शेतकऱ्यांनी केली व त्यासाठी त्यांनी अहोरात्र एकत्र करून घाम गाळून याकरिता संपूर्ण शेतीमध्ये जीव पणाला लावला। त्यामधील संकल्पना साकार सुद्धा झाली व संपूर्ण केळीचे पीक हे चांगल्या क्वालिटीचे व फळाचे चांगले भरमसाठ झाडाला सुद्धा आग लागली असताना व तसेच नुसतेच काही दिवसापूर्वी या केळीच्या पिकाची सेंद्रिय पद्धतीने पेरणी केल्यामुळे एक्सपोर्टरवाले पण ही केळी पास करून नुकतंच येऊन गेले। मात्र निसर्गाच्या काळ्या घाल्याने रात्री आलेल्या भयंकर चक्रीवादळामुळे संपूर्ण पिकाचे चितडे झाले व संपूर्ण केळीची बाग फळासह जमीनदोस्त झाली व शेतकऱ्यावर येत असलेल्या तोंडी घास आलेल्या पीक पूर्णपणे नाहीसे झाल्यामुळे शेतकऱ्याच्या जीवावर मोठा पहाड तुटून पडल्यासारखे घडल्यामुळे या शेतकऱ्यांना आता काय करावे असे न सुचल्यासारखे झाले आहे। शासनाने या झालेल्या अतोनात नुकसानीची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। तसेच संपूर्ण जिल्ह्यात केळीच्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासनाने पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई करून द्यावी अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला येथील मी एक शेतकरी आहे आणि मी पूर्ण ही केळी ऑर्गॅनिक पद्धतीने केली होती आणि एक्सपोर्टवाले पण पास करून गेले होते। कालच्या वादळी वाऱ्यामुळे माझं पूर्ण बाग हे स्लिप झालेली आहे, खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी शासनानं याच्यावर त्वरित काही ना काही मदत देण्यात यावी, कारण माझी पुढची पेरण्याची ही पण सोय नाही। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।